राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विश्वास नांगरे पाटील उपस्थित राहिले होते आणि याच कार्यक्रमातलं त्यांचं एक भाषण जितकं व्हायरल झालं तितकंच ते टीकेच्या तोफेवरती सुद्धा आलं। त्यांच्यावरती जोरदार टीका या भूमिकेमुळे भाषणामुळे करण्यात आली आणि तेच विश्वास नांगरे पाटील यांनी आज नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सुद्धा स्वीकारलेली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या स्तुतीपर भाषणाचा नांगरे पाटलांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेससह राजकीय नेत्यांनी सुद्धा त्यांच्यावर टीका बरसवली। राज ठाकरेंनी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं अशा कार्यक्रमात सहभागी होण्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। राजकीय वातावरण तापलेलं असताना नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज त्यांची भूमिका सुद्धा स्पष्ट केली आहे। यामध्ये कुठल्याही कंडक्ट रूलचा मी भंग केलेला नाही। हा कार्यक्रम वंदे मातरम ह्या आपल्या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाली आणि RSS ला 100 वर्ष पूर्ण झाली। या निमित्तानं सकल हिंदू समाजा वतीनं आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याबद्दल त्यावेळेला जे काही मी बोललो ते माझ्या कायद्याच्या चौकटीत आणि नियमांच्या अनुषंगानं सगळ्या बरोबर गोष्टी राहतील याची दक्षता घेऊन बोललेलो।